मित्रांनो, आजच्या व्हिडिओचं नाव आहे रोजच्या कामातही आनंद शोधत राहा. काय ते बघूया. जेव्हा आपण आपल्या आवडीच्या कोणत्याही कामात तल्लीन होतो तेव्हा वेळेचे भान राहत नाही आणि स्वतःतच हरवून जातो. तणाव आणि चिंता गायब होतात. मनाचा हा प्रवास एक प्रकारे एखाद्या तिसऱ्या जगात आपल्याला घेऊन जातो. या मानसिक स्थितीला आधुनिक मानसशास्त्रात फ्लो टेस्ट म्हटले गेले आहे. आणि अशा वेळी मानसिक संतुलन, एकाग्रता आणि आनंदाचा अनुभव येतो. अरे वा. शोध सांगतात की क्षणाचा नियमित अनुभव जीवनात आनंद, संतोष आणि आत्मसन्मान वाढवतो. व्हेरी गुड. समाधी योगात मन आपल्या विषयाशी एकाकार होते. श्वास आणि क्रिया शांत होतात. व्हेरी गुड. फ्लो टेस्ट मध्येही वेळेचा अनुभव बदलतो. या अनुभवाची चावी प्रत्येक व्यक्तीत वेगवेगळी होत असते. जी एखादी कला, एखादी सेवा, एखादे ध्यान, तर एखाद्याला निसर्गात बुडून अनुभव येतो. हेच याचे सौंदर्य आहे आणि रहस्यही आहे. व्हेरी गुड. या दोन्ही अवस्था व्यक्तीला आंतरिक शांती आणि आनंद देते. व्हेरी गुड. फ्लो टेस्ट दैनिक कामात आनंद अनुभवण्याची वैज्ञानिक पद्धत आहे. तर समाधी आत्मा आणि चेतनेच्या सर्वोच्च अनुभवाचा आध्यात्मिक विधी आहे. व्हेरी गुड. आनंद फक्त बाहेरच्या सुखाचाच नाही, तर संपूर्ण एकाग्रता समग्र अनुभवात म्हणजेच वर्तमानातच आहे. व्हेरी गुड. फ्लो टेस्ट आणि समाधी दोन्ही आपल्याला हेच शिकवतात. आणि एक छोटीशी टीप आहे मित्रांनो, ती पण सांगतो. यश लिस्ट बनवा. आता काय ती यश लिस्ट बघूया. जीवनात मोठे बदल छोट्या छोट्या सवयींनी शक्य आहेत. उदाहरणार्थ, ध्यानाची सवय लावण्यासाठी रोज 1 तास ध्यान करायलाच पाहिजे असे नाही. आपण रोज 10-10 मिनिटे ध्यान करू शकता. फक्त नियमितपणा टिकवून ठेवण्याची गरज आहे. नंतर त्यात वेग व खोली काळासोबत येतेच. त्यामुळे असे करा की स्वतःत बदल घडवून आणण्यासाठी आपण ज्या नव्या व चांगल्या सवयी आपल्या जीवनात समाविष्ट करू इच्छिता त्याची यादी बनवा. यापैकी आपण ज्या रोज केल्या त्यापुढे यस अशी टिकमार्क करा आणि ज्या करू शकला नाही त्याच्या पुढे नो अशी फुली मारा. जेव्हा यशची संख्या वाढेल, जेव्हा टिकची संख्या वाढेल, तेव्हा सवयीचा काळही हळूहळू वाढेल. व्हेरी गुड. सकारात्मक संकल्प घ्या की एक यस लिस्ट बनवून जीवनात बदलाची सुरुवात करा. आणि अशा प्रकारे मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा. नमस्कार. जय हिंद.